शेगाव शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या महिलांचा डाव मलकापूर पोलिसांनी उधळून लावला। प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली। पोलिसांनी संशयित महिलांची झाडझडती घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। अर्चना मधुकर उगले या खामगाववरून शेगाव ते शिर्डी या बसने प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान बसमध्ये असलेल्या काही चोरट्या महिलांनी त्यांच्या बॅगवर नजर ठेवून अत्यंत चालाखीनं सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली। बस मलकापूर येथील लक्ष्मीनगरजवळ पोहोचली असता चोरी करणाऱ्या महिलांनी बस थांबवली आणि खाली उतरून तिथे आधीच तयार असलेल्या एका गाडीत जाऊन बसल्या। महिलांच्या या संशयास्पद हालचालीमुळे अर्चना उगले यांचे लक्ष आपल्या बॅगकडे गेले असता बॅगेतील मुद्देमाल चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। घटनेचे गांभीर्य ओळखून अर्चना उगले यांनी बसमध्ये तत्काळ आरडाओरड केली। त्यानंतर बस चालकानं कसलाही विलंब न लावता थेट मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस ठाण्यात बस पोहोचताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून संशयित महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांची झाडझडती घेतली। या झाडझडती दरम्यान चोरट्या महिलांकडून चोरी झालेली सोन्याची पत्तापोत, 4 ग्राम वजनाचे कानातले आणि 6,000 रुपयांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रवाशांची सतर्कता, बस चालकाची समयसूचकता आणि महिला पोलिसांची तातडीची कारवाई यामुळे हा गुन्हा त्वरित उघडकीस आला असून या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करत आहे। आम्ही खामगाववरून धुळ्याला जात होतो। बरं, कोणत्या गाडीमध्ये चोरी झाली ती गाडीचं नाव काय वगैरे? शिर्डी धुळे। शिर्डी धुळे। हो। बरं, किती तुमचं सोनं चोरीला गेलं होतं? 15 ग्रॅम पोत आणि 4 ग्रॅमचे कानातले आणि 6,000 रुपये। अच्छा, तर तुम्हाला केव्हा माहीत पडलं हे की आपलं माल त्या चोरी? लगेच उतरल्या, आमच्या उतरून गेल्या। त्यांनी बायपास जवळ गाडी उभी करायला लावली आणि पटापट उतरल्या आणि लगेच मी बॅग काढली रुमालासाठी, तर बघितलं तर त्याच्यात काहीच नव्हतं। तर शेजारची बाई म्हणे की तुमचं घेतलं म्हणे काढून म्हणे, त्यांनी मगाशीच बॅग उघडली म्हणे। तर